छोटी अगं आवर हा लवकर, बाबा येण्याची वेळ झाली. स्वयंपाक झाला पाहिजे आपला तोपर्यंत. तुला माहितीये ना बाबांचा. हो आई, आवडते पटपट. सविता, सविता, ए सविता, बघ बाबा आले वाटतं. पाणी आण बरं. पाणी देऊन आली. हा आले आले. अहो, आपल्यासारखे दिसतंय आज. अहो ऐकलं का? अहो दूधवाला येऊन गेला, पैसे मागत होता. अहो नंतर देतो सांग त्याला. मग नंतर कधी द्यायचे? ह्या महिन्याचे आणि मागच्या महिन्याचे 1500 बाकी. बरं मी काय म्हणते, अहो किराणा सामानही संपत आलं. काय करायचं मी? कुठून आणणार बरं मी? सांगा तुम्ही आता. तुला तर माहिती माझं पाठीचं दुखणं काम होत नाही माझ्याने. 200-400 येतात त्याच्यातच धकवायला शिकाता. अहो किती काटकसर करायची. मी कसं घर चालवते माझं मला माहितीये. एवढ्या एवढ्या पगारात कसं घर चालवायचं हे तुम्हाला बोलायला सोपं असतं हो. हा 4 लोक खायला आहे, 1 कमवायला. माझं मला माहिती मी कसं घर चालवते. चल जा जेवायला वाढ, भूक लागली. कसा आहेस? मी बरं आहे ग. तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि तुला भेटून तर अजून मस्त वाटतं. वा छान. काय काय मस्त, काय छान. गेले 7-8 दिवस झाले तुम्हाला भेटला नाहीयेस आणि वरून मला विचारतोय कशी आहेस. जा बोलू नको तू. हे अगं तू सॉरी नाही प्लीज. काय सॉरी? काय सॉरी? साधा एक फोन नाही करू शकत तू मला? बिझी होतो ग मी जरा. इतका बिझी होतास? काय करत होता? सांगशील मला? सोड जाऊ दे. सांग ना यार, नाही सोड. सांग ना. काम शोधतोय ग मी. मागचे 7 ते 8 दिवस मी 6 ते 7 इंटरव्ह्यू दिले. काम शोधतोय, इंटरव्ह्यू देतोय, काम शोधतोय, इंटरव्ह्यू देतोय. कंटाळलोय ग मी अक्षरशः. मिळेल रे, मिळेल. टेन्शन नको घेऊ. मग आता पुढे? आता पुढे मला जेव्हा चान्स मिळेल ना तेव्हा मी शेवटचा इंटरव्ह्यू देणार आहे. बस. तेव्हा तुला 100% मिळेल, माझा विश्वास आहे. विकी बाळा, मी काय म्हणते, अरे तू पण एखादा काही जॉब मिळाला तर बघ ना. तुझ्या बाबांकडनं आता काम होत नाही. दोघं मिळून काम करा, ते 4 पैसे घरात येतील. आणि तसं हिचं लग्न करायचं बाकी आहे ना अजून. आई, काय काय ती काय आपल्याला जड झाली का? अरे मी कुठं तसं काही म्हटलं. मी तुला नोकरीविषयी विचारत होते ना. मी शोधतोच ना काय जॉब. हो मिळेल तुला जॉब, नक्की मिळेल. ए विकी काय रे? ये ना इकडे 2 मिनिटं. 2 मिनिटं थांबा, आलोच मी. ए निलेश ये ना, तू पण बस ना जेवायला. नाही काकू नको, इतके जेवण करणार. अरे काय नाही, खिचडी किती नाही. 2 तास ना. अहो नको, इतके जेवण करणार. काय झालं माझं. काय बाई आजकालची मुलं हे. तुला पोरं 2 घास खातात, ते सर नाही होत काय? सारखी कटकट करत राहते. काय रे? अरे तू मला बोलला होतास ना की मी जॉब शोधतोय. हो. अरे हे बघ पेपर मध्ये जाहिरात आली. कुठे दाखव बघ. हे बघ इथं. इंटरव्ह्यू उद्या सकाळी 10 वाजता. बरं झालं यार तू सांगितलंस मला. बस का बाबा, दोस्त केले तो जान भी हाजिर आहे. थँक्स यार, थँक्स. बघ उद्या जाऊन. ठीक आहे चल मी येतो. ओके. गुड नाईट. गुड नाईट. का रे निलेश काय म्हणत होता? काय नाही काय, उद्या सकाळी इंटरव्ह्यू असणार आहे. तेच बातमी मला दाखवायला आला होता. हो का? हे बघ. तर मी उद्या सकाळी जाईन म्हटलं. बर. आणि मला उद्या सकाळी नक्की उठव हा, सकाळी लवकर. हो नक्की उठव.
देव पावला. सविता, ए सविता, डबा झाला का? विकी उठ रे बेटा, हा घे डबा. काय बाई हे पोरगा कधीचा आवाज देते. विकी, ए विकी, अरे उठ ना, इंटरव्ह्यूला जायचंय ना तुला. किती वाजले? अरे 9:15 झाले, उठ आता. 9:15? काय काय लवकर नाही का उठवायचं? अरे बाळा कधीची उठवते मी तुला. आता कसं जाऊ मी वेळेवरती? अरे होईल सगळं व्यवस्थित देवाच्या कृपेने, काळजी करू नकोस. आई, ए आई, काय रे विकी बाळा. शूज कुठे आहेत का माझे? अरे बाळा ते काय तिथंच ठेवले. हा. आई येतो का मी? विकी बाळा ऐक ना, जाता जाता देवाचं दर्शन घेऊन जा. दादा ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे शूज शूज चोरले कोणीतरी. ए नत्तू, हॅलो, SK मॅनपॉवर सप्लायर्स. ओके, 20 लेबर्स रिक्वायर्ड. ओके, हां मिळतील. वेलकम. एक्सक्यूज मी मॅम. हां येस सर. मॅम ती काल न्यूजपेपरमध्ये जाहिरात वाचली होती. हां हां हो हो, वेकेन्सीचा आहे ना. एक मिनिट हां. बोला, नाव बोला. विकी काळे. मोबाईल नंबर. 9922 7878. ठीक आहे, तुम्ही बसा. सर येतील रिसिप्ट घ्या. ओके मॅम, थँक्यू. गुड मॉर्निंग सर. अर्चना मध्ये. May I come in, sir? Oh yes, come in. Yes. ते बाहेर इंटरव्ह्यू साठी कोणी आले? हो सर, काही जण आले. त्यांची ही लिस्ट आहे.
बघू. ठीक आहे, एक एक करून पाठवतात. मिस्टर रोशन पाटील, तुम्ही आज जा. मिस्टर विकी काय तुम्ही जावा. सर Oh yes, come in. Sit down. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. Tell me yourself. सर माझे नाव विकी काळे. मी लास्ट इयर B.Com कम्प्लीट केले आहे. त्यात मला 70% मार्क्स आहे. या अगोदर मी MSc टॅली कोर्सेस केलेले आहेत. त्याच्या अगोदर पण मी B.Com कम्प्लीट केलेले आहे. B.Com कम्प्लीट केले आहे. गुड. तसं तुला अर्चनाने सांगितलंच असेल का ह्या कंपनीत तुझ्यासाठी काय काम असतं. एक्सक्यूज मी. तू कधी चोरी केलीस? नाही सर. खरा अगदी 100% शुअर. नाही सर. नाही सर. तुझ्या पायात जे शूज आहेत ना ते माझे. चोरी करतोस आणि नाही म्हणतो. नाही सर. गेट आउट. तुला निघ म्हटलं ना. सर मी सकाळी मंदिरात गेलो होतो सर. त्यावेळेस सर मग घाईमध्ये नकळत सर इश्यू बदली झाली असते सर. सॉरी सर. घाईघाईने नकळत निर्णय घेतलास. असं काम करणार आहेस तू. अरे ह्या कंपनीत सप्लाय आहे, लेबर पेमेंट आहे. तू काय करशील? याचं पेमेंट त्याला, त्याचं पेमेंट याला. अरे भांडणांशी तू भांडणं. तू आता या पदाच्या लायक नाहीयेस. निघ आता. सॉरी सर. तुला निघ म्हटलं ना. सर मी सॉरी सर. मला सर कामाची खूप गरज आहे सर. प्लीज प्लीज सर. चल जा. सर एक प्रश्न विचारू. तुम्ही कधी केली का सर चोरी? मला काय गरज पडली? अरे माझ्याकडे भरपूर आहे. मला नाही चोरी करायची गरज. माझ्याकडे सर्व काही भरपूर आहे. म्हणजे सर तसं नाही. तुम्ही पैसे शूज वगैरे कधी चोरी केली? अरे मी काही चोर आहे का? तू काय मला तुझ्या जोडीदार समजून का काय? म्हणजे सर हे जे शूज आहेत ना सर ते माझे आहे सर. नाही नाही, ते माझे शूज माझे. हे शूज माझे आहेत. नंतर तुम्ही सुद्धा चोरी केली सर. विकी, थांब विकी. आय एम सॉरी. आज माझी चूक झाली.
मी असा घाईत निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे. आज जे घडलं त्यात माझी चूक होती. तो माझा अहंकार होता. तर मला वेळेवर ऑफिसला पोहोचायचं होतं. मी जर ठरवलं असतं तर नवीन शूज मी विकत घेऊ शकलो असतो. त्यात तुझी काहीही चूक नाही. विकीने जो निर्णय घेतला तो घेणं आवश्यक होतं त्याच्यासाठी. कारण की त्याला त्या निर्णयाची गरज होती. मी आजपासून सर्व स्टाफला सांगू इच्छितो, कुणीही आयुष्यामध्ये घाईत निर्णय घेऊ नका. कारण असं म्हटलं जातं, अति घाई संकटात. आज जे घडलं ते योगायोग होता. तर विकी, उद्यापासून तू कामावर ये. ओके, ठीक आहे. आणि सर्वांनी सुद्धा आता कामाला लागा. आणि तुम्ही पण उद्यापासून सर्वांनी कामावर या, आणि ते पण आपल्या आपल्या शूज मध्ये. ओके, ते माझ्याकडनं तुला बक्षीस.